अरे तुम्ही काय थांबलाय तिथे? काय कामधंदे वगैरे काही नाहीयेत का तुम्हाला? आले लगेच आपले कुठून? चला चला जा तुमच्या घरी जा, चला तुम्ही. अहो हे 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 सगळं माझ्या घरातलंच आहे ना, आणि मी बघून घेईन ना. मी जीव देईन, नाही तर माझ्या पोराच्या 4 थोबाडीत देईन. तुम्हाला काय त्याचं? जा 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 तुम्ही. हो जा ना आता, निघा. काय निघा सांगितलेलं कळत नाहीये काय यांना? आणि आई, आपल्या मुलाला आणि सुनेला मारणं हा डोमेस्टिक व्हायलन्स आहे, फार मोठा गुन्हा आहे. म्हणजे काय? म्हणजे काय स्वतःच्या पोराला सुद्धा मारायचं नाही का? नाही ना, नाही मारू शकत तुम्ही. तेच तर मी सांगायचा प्रयत्न करतोय. कायदा फार अवघड आहे हो. तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये हे. म्हणजे सगळं तुमच्यावर उलटेल, बाकी सगळे सुटतील, तुम्ही अडकाल. आजीवन कारावास होऊ शकतो. बापरे. म्हणूनच सांगतोय, मानाने आज चला, शांतपणे बसून बोलू आपण, काहीतरी तोडगा काढू. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना जावई बापू, म्हणून तुमच्या शब्दाचा मान ठेवते मी. पण ही पोरगी मात्र मला माझ्या डोळ्यासमोर नकोय, तरच आत येईन मी. ठीक आहे आई. चला आज चला. चला आज जाऊया. झालो पण बाबा प्लीज, आता तुम्ही काहीच बोलू नका. ऐक ऐक माझं. बाबा मी शपथ घातली आहे की नाही तुम्हाला. पिंट्या चल, तू सगळ्यांना घेऊन आज जा, मी आलेच. आई उठ. ठीक आहे तुझं. चला. परमेश्वरा, ने चला ने आता. सांभाळू ना बाबा. सॉरी, माफ करा, आम्हाला आमच्यामुळे खूप त्रास झाला तुम्हाला सगळ्यांना. असू दे असू दे, घर म्हटलं तर भांड्याला भांडं लागणारच ना. अहो पण समजावून तुमच्या आईला, हे असं 4 चौकात चांगलं नाही दिसत. हो हो नक्की नक्की. काही मदत लागली ना तर सांग मला. हा सॉरी.